माजी खासदार रामदास तडस यांना रामाच्या गर्भगृहामध्ये जाऊन दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं। वर्ध्याच्या देवळीमधील राम मंदिरामध्ये हा प्रकार घडला। तोळं नेसलं नसल्यामुळे तडस यांना रोखलं गेलं। माजी खासदार रामदास तडस यांनी याबाबतचा आरोप केलाय। तडस यांना पुजाऱ्याने गर्भगृहामध्ये प्रवेश नाकारला। दरवर्षी दर्शन घेतो, यंदा नव्या ट्रस्टींनी रोखलं असं तडस यांनी म्हटलं। आणि त्या ठिकाणी मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो। मंदिराची परंपरा आहे की बाहेरच्या लोकांना अंदर नाही जाऊ द्यायचा, कारण की देवाला सोन्या चांदीचे दागिने चढवलेले आहे, तर कोणावर लक्ष राहणार आहे? सर्व लोक गावातले जाणार तर ते त्याच्यावर कोण लक्ष देणार आहे? म्हणून पूर्वीपासून आमच्या आज मी 40 वर्ष झाले आणि याच्या अगोदरही हे असं एक नियमावलीमध्ये ठरवलं आहे की कोणालाही गाभाऱ्यात प्रवेश नाही द्यायचा।